नमस्कार, मी डॉक्टर पादोपार आणि आपण बघता रोकटोक. मित्रांनो, आमच्या जोडग्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. हृदयद्रावक आहे, अत्यंत वाईट प्रकार झालेला आहे. आजोबा शेतामध्ये काम करत होते, तर त्यांच्यासोबत त्यांचा 21 वर्षाचा नातू होता. तो विहिरीच्या काठी उभा होता आणि बैलाने मान हलवली. कदाचित सिंग लागण्याच्या भीतीने की काय, तर नातू मागे सरकला आणि तो 50 फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये पडला. आता जसंही आजोबांनी पाहिलं तसं तत्काळ त्यांनी त्या विहिरीमध्ये उडी घेतली. आजोबांना पोहत येत असावं, पण एक तर 50 फूट विहीर आणि त्या विहिरीमध्ये गाळ असेल की काय असेल, पण ते आजोबा आणि नातू दोघं जण दुर्दैवाने मृत्यू पावलेत. ही जी भीषण दुर्घटना घडली त्यावेळेस तेथे त्या मुलाची आजी हजर होती. ती टाव फोडत होती, किंचाळत होती, उरळत होती, टाव फोडत होती. नातू उडतोय, पती उडतोय म्हणून, पण तिथे जवळपास कोणी नसल्यामुळे त्यांना वेळेत मदत मिळू शकली नाही आहे. आणि दुर्दैवाने आजोबा आणि नातू दोघांचा मृत्यू झालेला आहे. आता आपल्याकडे तर हम दो हमारे दो असं असतं, म्हणून तर त्या घरामध्ये तो एकूच एक नातू होता आणि दुर्दैवाने तो आता नाही आहे. त्याच्या आईवडिलांवर जे आजीने हे दृश्य बघितलं त्यांच्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे. त्या दुःखाची भरपाई सुद्धा होऊ शकत नाही आहे. दुर्दैवाची घटना आहे, अत्यंत वाईट घटना घडलेली आहे. दुर्घटना सांगून होत नाही, ते आपल्या हातातही नसतं. म्हणून आपल्याला याशा प्रसंग आपल्या वाट्याला येत असतात. शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असा प्रसंग आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.